नमस्कार मंडळी, मी अक्षरा फॅशन ब्युटी DIY आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. तर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती किती छान असा ग्लो आला. मी कोणताही मेकअप नाही केलेला, फक्त लिपस्टिक लावली. तर हा ग्लो आहे मी केलेला क्लीनअपचा. 3च प्रोडक्ट वापरलेत मी क्लीनअपसाठी आणि तेही स्वस्तात मस्त एकदम 100 रुपयाच्या आतमध्ये माझं हे क्लीनअप झालं आहे घरच्या घरी. तर ते मी कसं केलं हेच आपण पुढे बघणार आहोत. तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर क्लीनअपची स्टेप नंबर फर्स्ट आहे ती म्हणजे फेस वॉश करून घेणे. तुमचा चेहरा तुम्ही तुमच्या आवडत्या फेस वॉशने धुवून घेऊ शकता. तर तुमची स्किन पूर्णपणे व्यवस्थित वॉश करून घेणं गरजेचं असतं क्लीनअपसाठी. तर मी फेस वॉश करून घेतला आहे. तर हा आहे माझा क्लीनअप आधीचा फेस. त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसतील आणि याच्यानंतरची आता आपण करणार आहोत स्टेप नंबर 2 ते म्हणजे स्क्रब. तर मी वापरला आहे एव्हरेजचा वॉलनट स्क्रब आणि तो मी आता माझ्या चेहऱ्यावरती लावणार आहे. तर स्क्रब घ्यायचा आहे, हा स्क्रब घ्यायचा आणि चेहऱ्यावरती लावून घ्यायचा. वॉलनट स्क्रब माझ्या चेहऱ्यावरती सगळीकडे अप्लाय केला आणि आता त्याने मसाज करायचं व्यवस्थित असं. आता आपण चेहऱ्याला लावलाय तसेच आपल्या मानेला सुद्धा हा स्क्रब लावून घ्यायचा. मानेला सुद्धा व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. जो स्क्रब आहे तो व्यवस्थित तुमच्या चेहऱ्यावरती 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असा रब करायचा तुमच्या नाकाच्या या भागामध्ये, चीनवरती आणि गळ्याला. आणि त्याच्यानंतर तुम्ही तो व्यवस्थित पाण्याने असं वॉश करून घ्यायचा आहे. तर आता मी हा व्यवस्थित धुवून येते. तर स्टेप नंबर 2 झाली आहे. मी छान असं स्क्रब लावून घेतलं चेहऱ्यावरती आणि ते व्यवस्थित मसाज करून ते क्लीन करून टाकलं. आता आहे स्टेप नंबर 3 ती म्हणजे पिल ऑफ मास्क मी वापरते. तर मी वापरत आहे हा एव्हरेजचा पिल ऑफ मास्क. तो मी माझ्या चेहऱ्यावरती आणि माझ्या मानेवरती व्यवस्थित लावून घ्यायचा. कधीही कोणतीही जर तुम्ही स्टेप करत असाल क्लीनअपची तर तुमच्या चेहऱ्यासोबतच तुमच्या मानेलाही करा, कारण की मग आपल्या चेहऱ्याचा आणि मानेचा हा डिफरंट कलर दिसून येतो. तर कोणतीही स्टेप करताना मानेलाही वापरा जे काही प्रोडक्ट वापरणार असाल ते. तसंच मेकअपच्याही बाबतीत आहे की तुम्ही कधीही मेकअप करा तुमच्या चेहऱ्यावरती जसा मेकअप करताय तसं तुमच्या मानेवरतीही व्यवस्थित करा कॉम्पॅक्ट पावडर किंवा मग जे काही प्रोडक्ट वापरणार असेल ते. ॲज युजल माझ्याकडून सांडला. ओके, तर हा पिल ऑफ मास्क व्यवस्थित असा तुमच्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे. ओके, तर मी माझ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित असा पिल ऑफ मास्क लावून घेतला आहे. त्याच्यानंतर आता तो मी मानेवर लावते माझ्या थोडंसं. तर मी आता मानेवरती पण लावून घेतला आणि तो व्यवस्थित सुकून देणार आणि त्याच्यानंतर काढणार. 15 मिनटं हे व्यवस्थित असंच ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित सुकल्यानंतरच हे काढायचं आहे. माझ्यात पेशन्स नाही आहे अजिबात हे काढण्याबद्दल, पण तरीही मी व्यवस्थित त्याला सुकू देणार आहे आणि काढणार आहे. मी माझा पिल ऑफ मास्क व्यवस्थित काढून घेतला आहे. थोडंसं काही ठिकाणी ओला राहिलेला ते तसंच राहिलं आहे. तर आता हा सुद्धा मी व्यवस्थित काढून घेणार आणि त्याच्यानंतर चेहरा धुणार छान असा आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत स्टेप नंबर 4. तर ओके, आता मी चेहरा धुवून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण करू स्टेप नंबर 4. तर मी आता छान असा चेहरा धुवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत स्टेप नंबर 4. तर मी वापरत आहे हिमालयाचा हा फेस पॅक. तर हा आहे नॅचरल ग्लो केशर फेस पॅक.
तर मी माझ्या तो चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घेणार. मगच सारखंच व्यवस्थित चेहऱ्यावरती जसं लावतो आपण तसंच मानेवरती सुद्धा लावून घ्यायचं आहे. ओके, तर आता मी हा फेस पॅक माझ्या चेहऱ्यावरती लावून घेते व्यवस्थित. हा फेस पॅक माझ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घेतला आहे, मानेवरती पण लावला आणि आता तो व्यवस्थित सुकू द्यायचा आणि त्याच्यानंतर तो क्लीन करायचा. तर 10 मिनटं त्याचा मी वेट करेन आणि त्याच्यानंतर तो धुईन. तर बघूयात की कसा इफेक्ट येतो ते. तर माझा फेस पॅक व्यवस्थित सुकलेला आहे आणि आता मी तो क्लीन करून येते. ओके, तर मी माझा फेस मास्क जस्ट धुवून आली आणि तुम्ही बघू शकता की हा क्लीनअपचा किती छान असा फायदा झाला आहे. माझी स्किन कशी अशी इकडे इकडे बघा चकाकते छान अशी. मी दुसरी कोणतीही गोष्ट लावलेली नाही आहे, नुसता चेहरा धुवून आली आणि जस्ट बसली. तर या घरच्या घरी क्लीनअप केलं आहे आणि त्याचे रिझल्ट्स तुम्ही बघू शकता किती छान असे आलेत. तर आता हे फेस क्लीनअप केलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला स्किन इरिटेशन होत असेल किंवा होतही नसेल तर आपले पोअर्स हे ओपन झालेले असतात, तर त्यांना बंद करण्यासाठी तुम्ही गुलाबजल वापरू शकता ॲज अ टोनर म्हणून. ते वापरत आहे हा माझा प्लमचा टोनर. तो माझ्या चेहऱ्यावरती मी व्यवस्थित स्प्रे करून घेणार आहे आणि व्यवस्थित तो सुकू देणार आहे आणि त्याच्यानंतर मी वापरणार आहे मॉइश्चरायझर. आणि आता त्याच्यानंतर मी लावणार आहे माझं मॉइश्चरायझर. तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर लावू शकता तुमचं. तर मी हे वापरत आहे प्लमचं मॉइश्चरायझर. तर आज जे मी क्लीनअप केलं आहे घरच्या घरी स्वस्तात मस्त, ते तुम्हीही करून बघा. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद.